परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून वाढीव आर्थिक मदत द्यावी याकरिता आज परभणी ते मंत्रालय मुंबई लॉंग मार्च युवा नेते आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे। आपण पाहता एका हातामध्ये पेन आणि एका हातामध्ये काठी अशा प्रकारचा संदर्भ सोबत घेऊन चालला आहे। या समाजाने आता 100% निश्चय केला आहे, जर न्याय मिळाला नाही तर जशास तसं प्रत्युत्तरच नाही। सरकारने एकतर आम्हाला न्याय द्यावा नसता आम्हा सर्व बहुजन समाजाचा बौद्ध बांधवांचा जीव घ्यावा अशा प्रकारची एक समाजाची श्रद्धा झालेली आहे। आणि तात्काळ जर सरकारने न्याय नाही दिला तर अशाच प्रकारचा मोर्चा मुंबईकडून कधी दिल्लीच्या दिशेने जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही। त्यामुळे सरकारने बौद्ध बांधवांच्या लक्षात घेऊन तात्काळ समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। किती दिवस झालं आम्ही उपोषण करत आंदोलन चालू होतं आमचं आक्रोश आंदोलन परभणीमध्ये, परंतु प्रशासन आमच्याकडं कानाडोळा करत आहे। आम्हाला कोणत्या बाबतीत त्यांनी कोणती मागणी आमची मान्य केलेली नाही। त्यामुळे आज आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं माननीय विजय आपले आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढत आहोत व जोपर्यंत आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हा लॉंग मार्च मुख्य म्हणजे मंत्रालयावर घेऊन जाणार आहेत व त्या ठिकाणी जर आम्हाला मागण्या नाही मिळाल्या तरी आम्ही त्यापेक्षा उग्र आंदोलन करू असा आम्ही ठाम निर्णय केलेला आहे व त्यामुळे आम्ही सर्वजण आजच्या दिवशी लॉंग मार्चसाठी निघालेलो आहोत। आमच्या मागण्या काय आहेत की पोलीसवाल्यामुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे। पोलीसवाल्याला ते आणखी नोकरी काढलं नाही, सगळे नोकरी करायला SP ऑफिसमध्ये आणि आमच्या पोरावर ज्यांच्या हातात दगडबी नाही काठी नाही त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत, अशाच्या बेल होणार नाही असे गुन्हे दाखल झालेले आहेत। आमच्या मुलांचं नुकसान झाले जे शिकणारे पोरं आहेत ज्यांना नोकरी लागणार आहे, पण हे महाराष्ट्र सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही। मुख्यमंत्र्याला मी स्वतः भेटून आलो होतो, त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस ते हो म्हणले होते सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू। 15 दिवस झाले काही झालं नाही। जी समिती गठीत केली त्याच्यातले जे जज आहेत ते सुद्धा RSSच्या विचाराचे, त्यांच्याकडून आम्हाला कोणताही न्याय भेटेल याची अपेक्षा नाही। 3 ते 6 महिने म्हणतात, तोपर्यंत काय करायचं? सोमनाथच्या आईनं घरचा धरता माणूस घरचा गेलेला आहे। सरकारला आमच्या बौद्ध समाजाचा वडार समाजाचा काय चीड आलेली का काय हे मला त्यांना विचारायचं। तोपर्यंत मान्य होत नाही। आम्ही आता फक्त मुंबईला निघलेलो आहोत। 28 दिवसात मुंबईला पोहोचल्याच्या नंतर या राज्याचं सरकार आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सुद्धा सोडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो। आणि आज हा जो एल्गार या महाराष्ट्रामध्ये या परभणी जिल्ह्यातून सुरू झालेला आंबेडकरी समाजाचा हा न्याय मागणे मान्य करून घेतल्याशिवाय वापस येणार नाही एवढं या ठिकाणी बोलतो। आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज 17 जानेवारी 2025 या दिनी मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघालेला आहे। मागच्या 32 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी भेट दिली नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्यावर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला नसल्यामुळे आज आम्हाला हा लॉंग मार्च काढावा लागला आहे। या लॉंग मार्चमध्ये आमच्या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च कुठेही थांबणार नाही। महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा त्यांचा कोणता प्रतिनिधी येऊन जर आमच्या 10 मागण्या मान्य करत असतात तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आशिषला विचारात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी विचार करू। परंतु एकही मागणी जर आमची या ठिकाणी मान्य होत नसेल तर आम्ही मंत्रालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ आणि मंत्रालयावर जरी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंतप्रधान कार्यालयावर हा लॉंग मार्च घेऊन जाऊ एवढं तुम्हाला सांगतो। आम्ही 1 महिना झाला आंदोलन करत आहे तिथं तरी आम्हाला न्याय भेटला नाही आणि सोमनाथ भैयाला न्याय मिळालाच पाहिजे, त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि मुंबईला मंत्रालयात गेल्याशिवाय राहणार नाही आणि विजय वाकोडे बाबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची महिलांची पूर्ण सैनिकांची भीम सैनिकावतीने आम्हाला न्याय फडणवीसनं आम्हाला आतापर्यंत दिला नाही। हा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। निघालेला आहे
ज्या पोलीस प्रशासनाने आज 32 दिवस झालं धरणे आंदोलन चालू आहे, तरी पण कुठलेही काही त्याने दीर्घाई केलेली नाही आहे, त्यांनी कुठलंही काम म्हणजे येऊन भेट देखील दिलेली नाही। तरी आमचा हा मोर्चा थेट मुंबईपर्यंत जाणार आहे आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही काय वापस येणार नाही आहेत, एवढंच बोलतो। जय भीम, जय भारत। जय भीम। लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो। 17 जानेवारी 2024 रोजी परभणीपासून मुंबईकडे हा लॉंग मार्च बौद्ध अनुयायाचा निघालेला आहे। भीम सैनिकाचा हा मोर्चा आपल्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा निघालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर लोकनेते विजय वाकोडे हे सुद्धा हृदयविकाराने याच झटक्याने मृत्यू पावले। या सगळ्यांचा रोष आणि पोलिसांनी केलेलं कोम्बिंग ऑपरेशन, या सगळ्यांचा रोष पाहता पोलिसांवर 302चे गुन्हे दाखल करण्यात यावे। बौद्ध बांधव यामध्ये मोर्चामध्ये सामील होते, यांच्यावरले गुन्हे मागे करण्यात यावे, या मागणीसाठी हा लॉंग मार्च निघालेला आहे आणि तो परभणीहून मुंबईच्या दिशेकडे निघालेला आहे। लॉर्ड बुद्धा टीव्ही, दिलीप बनकर, परभणी। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।